Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज. याच्यामधला आपला सेकंड युनिट चालू आहे जो आहे एनर्जी रिसोर्सेस. ज्यामधला आपण ह्या लेक्चरमध्ये 2.5 जो आहे एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय हे आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. हाऊ टू कन्झर्व म्हणजेच की एनर्जी वाचवून ठेवण्याची गरज का भासते, एनर्जी कंझ्युम करण्याची गरज का आहे. तर वी हॅव लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल ऑन अर्थ. म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे काही आपल्या अवतीभोवती जे एनर्जी आहेत ते लिमिटेड आहेत. ते अवेलेबल जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत. त्याचं आपण काय करून ठेवलं पाहिजे, साठपा करून ठेवला पाहिजे किंवा कन्झम्पशन केलं पाहिजे, वाचवून ठेवलं पाहिजे. लिमिटेडच ते रिसोर्सेस यूज केले पाहिजेत. त्याचा ओव्हर यूज झाला तर ते आपल्याला इन फ्युचरमध्ये काय होईल त्याचा अफेक्ट आपल्याला जाणवायला लागेल. Our demand are continuously increased day by day. It's possible that some a day most of the non-renewable resources will be exhausted and we will have switch over the alternative energies. म्हणजेच काय की ह्यातून काय सांगायचं आहे, डे बाय डे तुमचे डिमांड्स वाढत गेलेले आहेत. कंटिन्युअसली तुम्हाला काही एनर्जीची आज छोट्या प्रमाणात जर गरज भासत असेल तर तुम्हाला आणखीन काही दिवसांनी जास्तीत जास्त प्रमाणात डे बाय डे तुमचं काय होतंय, एनर्जी ही जास्त प्रमाणात तुम्ही यूज करता. ते एनर्जी कोणतीही असू दे, ती एनर्जी इलेक्ट्रिसिटी एनर्जी असू दे किंवा आणखीन कोणत्याही रिसोर्सेस मधून मिळणारे ज्या एनर्जीज आहेत त्या असू देत. म्हणजे जसं की कोळसा आहे किंवा तुमचं नॅचरल गॅसेस असू देत. ह्या ज्या काही एनर्जीज आहेत किंवा वाइंड एनर्जी आहे, ह्या ज्या एनर्जीज आहेत त्या डे बाय डे काय झालेल्या आहेत, इन्क्रीज होत चालले. त्याची डिमांड काय आहे, इन्क्रीज होत चाललेली आहे. मग आपण काय करतो की ते एकतर काय आहे, नॉन रिन्युएबल आहे. म्हणजेच ते एकतर त्याला रिन्युएबल नाहीये. ते जर रिन्युएबल करायचं असेल तर थाउजंड्स ऑफ इयर्स आपल्याला त्यामध्ये घालवावे लागतात. हे काय झालं, नॉन रिन्युएबल झालं. म्हणजेच ते रिसोर्सेस जे आहेत ते पुन्हा पुन्हा एकतर मिळत नाही. त्याचा लिमिटेड यूज केला पाहिजे आणि ते जर आपल्याला अवेलेबल होत नसेल तर आपण काय करतो, स्विच ओव्हर द अल्टरनेटिव्ह एनर्जीज. म्हणजेच काय की काही दुसऱ्या गोष्टींकडे आपण काय करतो, एनर्जीज मिळण्याच्या बाबत आपण पर्याय शोधतो. थोडक्यात आपण पर्याय शोधायला लागतो. अल्टरनेटिव्ह वेज कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करायला लागतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कन्झर्व करायचं आहे. काही एनर्जीज आहेत त्यांचा साठपा करून ठेवायचा आहे. जसं की तर तुम्ही इथे बघितलं असेल की वी सेव्ह अवर मनी व्हेन वी सेव्ह अ एनर्जी. म्हणजे जर तुम्हाला जर पैसा वाचवायचा असेल किंवा पैसा वाचवणार असाल तर तुम्ही डेफिनेटली तुमची जी एनर्जी आहे ती सेव्ह कराल. म्हणजेच तुम्ही जिथे जिथे इलेक्ट्रिसिटीचा यूज करत आहात, जिथे तुम्हाला ऑलरेडी इलेक्ट्रिसिटीसाठी बिल पे करावं लागतं, जर तुम्हाला मनी वाचवायचं असेल म्हणजे पैसा वाचवायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली काय वाचवू शकता, एनर्जी वाचवू शकता. वी रिड्युसेस अ पॉप्युलेशन, वी रिड्युसेस द सेव्ह द एनर्जी, सेव्ह द एनर्जी. म्हणजेच तुम्ही गाड्या, आता गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून काय करता तुम्ही, ते पेट्रोल ही एक एनर्जी काय करता, यूज करता, जे तुम्ही पे करून करता. म्हणजे त्या ऐवजी तुम्ही काय करू शकताय की सायकलिंगचा जास्त वापर करायचा. म्हणजे जे काही एनर्जीज आहेत त्या तुम्ही काय करायचं आहे, जास्तीत जास्त कमी वापर करायचा आहे. मग ती एनर्जी काय होईल, सेव्ह होईल आणि आपलं पॉप्युलेशन सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. पोल्युशन सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. वी सेव्ह अवर एनर्जी, वी सेव्ह व्हेन वी सेव्ह अ एनर्जी. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेला एनर्जी सेव्ह कराल त्यावेळेला ऑब्वियस एनर्जी ही तुमची सेव्हच होणार आहे. हे सिमिलर आहे. ठीक आहे. हे असे काही एनर्जी कन्झम्पशनच्या काही पॉइंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट वी कॅन डू. आपण काय केलं पाहिजे, व्हॉट वी कॅन डू. रिसायकल, रिसायकल म्हणजेच काय, कंपोजिट ऑफ वेस्टेज मटेरियल इंटू अ न्यू प्रोडक्ट टू रिइन्व्हेंट
वेस्टेज ऑफ पोटेन्शियली यूज ऑफ मटेरियल्स. म्हणजेच काय, जे वेस्टेज मटेरियल आहे त्यातून तुम्हाला नवीन प्रोडक्ट तयार करायचं आहे आणि न्यू इन्व्हेन्शन करायचं आहे आणि नवीन मटेरियल तुम्हाला ते वापरात आणायचं आहे, युजफुल करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो या प्रोसेसला, तर रिसायकलिंग म्हणतो. रिसायकलिंग म्हणजेच काय, जे तुमचं वेस्टेज मटेरियल त्याच्यापासून तुम्ही काय करायचं, न्यू प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आहे, त्या प्रोसेसिंगला रिसायकलिंग म्हणतात. त्याच्यानंतर टर्न ऑफ द ऑल द इलेक्ट्रिसिटी डिव्हाइसेस दॅट आर not in a use, not in only a turn off them off, but try a remember to a plug up unplug them. You will be a subscribed how much you will save the these simple steps. जर तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो केल्या तर ऑब्विसली काय होणार आहे, आपली इलेक्ट्रिसिटीचे जे काही डिव्हाइसेस आहेत त्यातून जी काय एनर्जीज आहे ती काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. ओके, म्हणजेच काय की तुम्हाला ज्या वेळेला त्या डिव्हाइससाठी जर चार्ज करायची एखादी गरज असेल इलेक्ट्रिसिटीची, तर ती तितक्या पुरतच वापरायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, जो काही प्लग आहे, बटन आहे, ते तुम्ही ऑफ करून ठेवलं पाहिजे. जर ह्या सिंपल सिंपल स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर ऑब्विसली इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रिसिटी ही कंझ्युम करू शकता. त्याचं सुद्धा तुम्ही काय करू शकता, कन्झर्वेशन करू शकता. नेक्स्ट आहे आणखीन आपल्याला काय काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं आपण बघितलं रिसायकल कन्सेप्ट. ही ही सुद्धा आपण काय केली पाहिजे, ही सुद्धा आपण अंमलात आणली पाहिजे. प्लस इथे सांगितल्याप्रमाणे एक्झाम्पलनुसार हेही देखील आपण केलं पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे, व्हॉट वी कॅन डू, आणखीन आपण काय केलं पाहिजे, तर रिसायकल. रिसायकलमध्ये आता डिस्कस केल्याप्रमाणे रिसायकल ओल्ड लाईट bulbs with energy save fluorescent bulbs. They may cost more, but we will save so much longer run. म्हणजेच काय की जे तुम्ही आता एनर्जी म्हणजेच जे रिसायकल ओल्ड लाईट्स आहेत, बल्ब्स आहेत, ते काय होतात, जास्तीत जास्त एनर्जी काय करतात, वेस्टेज करतात. तर त्यासाठी आत्ताच्या पद्धतीनं जे काही फ्लोरोसंट बल्ब्स हे आहेत किंवा ट्यूब्स आहेत, ह्या तुम्ही यूज केल्या पाहिजे. त्याचे कॉस्ट सुद्धा कमी आहेत आणि प्लस ती एनर्जी सुद्धा काय करतं, जास्तीत जास्त कमी प्रमाणात काय करतं, एनर्जी खेचतं. ठीक आहे, त्यामुळं एनर्जी सुद्धा काय कमी यूज होते आणि प्लस तुम्ही त्याची जी काय पर्चेसिंग कॉस्ट आहे ती देखील कमी असल्यामुळे तुम्ही परचेस देखील करू शकता आणि ह्याच मदतीने तुम्ही काय करू शकता, एनर्जी सेव्ह करू शकता. तर ह्या काही अशा सिंपल सिंपल गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि ह्या आपल्याला करायच्या आहेत एनर्जी कन्झर्वेशनसाठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याच पद्धतीनं द एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय सगळ्यात खालती जे आहे एनर्जी कन्झर्वेशन आहे, नेक्स्ट लेवल जी आहे ती एनर्जी इफिशियन्सी आहे आणि थर्ड लेवल जी आहे ती आहे रिन्यूएबल एनर्जी. म्हणजेच तर तुम्ही ते लेवल्स पाहिले असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की रिन्यूएबल एनर्जी ज्या आहेत वाईन एनर्जी आहे, पुन्हा कोळसा आहे, काही इकडे सूर्यापासून होणारे सोलार एनर्जीज आहेत. ह्या काय झाल्या, तर रिन्युएबल एनर्जी झाल्या, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, ह्या एनर्जी वाचवून किंवा ह्या एनर्जी डेव्हलप करून ह्याच्या थ्रू तुम्ही फ्रीज असू दे तुमचे, आणखीन काही काही ओव्हन्स असू देत, वॉशिंग मशीन असू देत, ह्या एनर्जी इलेक्ट्रिसिटी तुम्ही जनरेट म्हणजे ह्या थ्रू होणारी जनरेशन होणारी जी काय एनर्जी इलेक्ट्रिसिटी एनर्जी आहे ती तुम्ही ह्या एनर्जी इफिशियन्सीमध्ये यूज करता आहात आणि त्यातून सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, कन्झर्वेशन करायचं आहे, जे आहे इथे बघा या पिक्चरमधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर असे काही पिरॅमिड आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला हे एनर्जी कन्झर्वेशन कशा पद्धतीने करायचं आहे हे डेफिनेटली तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघणार आहे जे एनर्जी कन्झर्वेशन हे हा जो पॉइंट आहे तो स्टार्टिंग आता आपल्या होम पासून असणार आहे. मग घरापासून ॲट अ होम पासून आपण कशा पद्धतीने एनर्जी कन्झर्व करू शकतो, तर त्यामध्ये आहे वी शूड नॉट बी कीप अ लाईट
unnecessarily switch on and reduces the energy your applications appliance uh, consumed by the analyzing start rating. म्हणजे म्हणजेच काय, की जे काही तुमच्या घरच्या लाईटी आहेत किंवा तुम्ही जे ट्यूब्स, फॅन, बल्ब्स हे सगळे काय करता इक्विपमेंट यूज करता. मग हे काय केलं पाहिजे स्विच ऑन म्हणजे नेसेसरी ज्यावेळेला आहे त्यावेळेला तुम्ही ऑब्वियस स्विच ऑन करा. पण ज्यावेळेला नेसेसरी नाही त्यावेळेला स्विच ऑफ केला पाहिजे. ठीक आहे. हे जे काही होम अप्लायन्स आहेत तुमचे टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, ओव्हन आहे. तर हेच काय केलं पाहिजे, हे रिड्यूस एनर्जी करतं. जास्तीत जास्त त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्याला रेटिंग दिलं पाहिजे. म्हणजेच की किती त्याचा वापर करायचा, किती नाही, किती ते एनर्जी वेस्टेज करतं, अशा पद्धतीनं. इम्प्रूव्ह युअर वॉटर हीटर हीटिंग इफिशियन्सी रिड्युसेस द एनर्जी कॉस्ट. म्हणजेच काय की जर तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्ही थोड्या बारकाईनं बघितलात तर तुम्हाला कळून जाईल की किती लेवलचं एनर्जी त्या पाठीमागं कंझ्युम होतंय किंवा किती लेवल एनर्जी आपण यूज करतो. ठीक आहे. हे आपण थोड्या बघितलं पाहिजे. जे काही घरापासून होणारी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम कशी करता येईल हे आपण डिस्कस करत आलो. त्यानंतर आपण बघणार आहे की ॲट अ पब्लिक प्लेस म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये कशा पद्धतीनं एनर्जी कंझ्युम करता येते. तर स्विच ऑफ द fan lights in places like buses, thermal and railways, sorry, terminal and the railway station when not, not a necessary. म्हणजेच तुम्ही काय केलं पाहिजे स्विच ऑफ केला पाहिजे पब्लिक प्लेसमधलं जे काही तुमचे फॅन्स लाईट्स आहेत किंवा ट्यूब्स आहेत किंवा आणखीन काही बोर्ड आहे पॉवर बोर्ड आहे. तर जिथे जिथे तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये आहात, बसमध्ये आहात, रेल्वेजमध्ये आहात, टर्मिनल्समध्ये आहात, रेल्वे स्टेशनमध्ये आहात, तर जिथे तिची गरज नाही ना तिथे तुम्ही काय केलं पाहिजे स्विच ऑफ केला पाहिजे. जसं की स्विच ऑफ द स्ट्रीट लाईट्स म्हणजे वेळेत काय झाल्या पाहिजेत, जे स्ट्रीट लाईट्स म्हणजे रस्त्यावरच्या ज्या लाईट्स आहेत त्या वेळेत बंद झाल्या पाहिजेत आणि वेळेत चालू झाल्या पाहिजेत. म्हणजे यासाठी आपल्याकडे नवीन ऑटोमेशन लाईट्स आहेत, स्ट्रीट लाईट्स आहेत, जे की सोलार एनर्जीवर चालतात. म्हणजे सूर्याच्या एनर्जीवर. जसं की सूर्याचं जे तापमान आहे ते कमी कमी होत जाईल त्या पद्धतीनं काय होतंय त्या लाईट्स या जनरेट व्हायला चालू होतात. म्हणजे त्या हीट वरती कळतं की हा आता काळोख आहे म्हणजे काय झालेलं आहे, रात्र झालेली आहे आणि ह्याच्या डिटेक्शन वरती त्या लाईट्स ऑन होतात. ठीक आहे. आणि नंतर जसं जसं उजेड येईल तसं काय होतंय त्या एनर्जीज त्या लाईट्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली ऑफ होतात. तर अशा काही गोष्टी आपण इन्व्हेंट केल्या पाहिजेत ज्याच्या थ्रू काय होईल आपली इलेक्ट्रिसिटी वेस्टेज नाही होणार आणि त्या व्यवस्थित ऑफ करता येतील आणि इलेक्ट्रिसिटी वाचवता येईल. त्याच्यानंतर हे देखील आपण बघितलं पाहिजे स्विच ऑफ केला पाहिजे स्ट्रीट लाईट. त्याच्यानंतर बिग lighten up for the whole in evening and night are other wastage of the power which can be and should be avoided. म्हणजेच काय की जर संध्याकाळ होत आली असेल तर तुम्ही वेळेत लाईट्स लावल्या पाहिजेत आणि ज्यावेळेला पूर्ण रात्र संपते आणि उजेड ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली म्हणण्यापेक्षा की वेळेत त्या लाईट्स बंद झाल्या पाहिजेत. नाहीतर त्या काय होते त्याच्या थ्रू जास्तीत जास्त एनर्जी वेस्ट होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त म्हणजे पॉसिबल असतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत अवॉइड केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे हाऊ इट विल हेल्प. हाऊ इट विल हेल्प म्हणजेच काय हेल्प करणार आहे. ठीक आहे. लेट्स टेक अ सिम्पल एक्झाम्पल. लेट्स अस assume electricity is available for the 4 per minute म्हणजे
4.00 पर मिनिट आहे आणि 100 वॅट आहे बल्बचं युज्ड फॉर द 8 hours a day. Then if we replace a 100 watt of bulb with a 22 watt, the annual saving would be a power saving is 100 watt minus watt is equal to 78 watt. हे इतकं आपण काय करतो, सेव्ह करतो. तर हे काय केलं पाहिजे आपण, आपल्याला हे हे जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण ह्या एनर्जी ज्या आहेत त्या कन्झ्युम करू शकतो, कन्व्हर्जन करू सॉरी तर अशा पद्धतीने एनर्जी कन्झर्वेशन केलं पाहिजे. ठीक आहे, आपण हा पॉईंट इथे संपलेला आहे. आपण हे लेक्चर स्टॉप करणार आहे. थँक्यू. जे आहे एनर्जी कन्झर्वेशन आपण आणखीन एकदा रिचेक करूया. या लेक्चरला आपण काय डिस्कस केलं तर जो होता 2.5 जो एनर्जी कन्झर्वेशन आहे तो पॉईंट आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघणार आहे आपण.